काय नाव आहे तुमचं? बाबासाहेब चंद्रभान दैफळे. काय त्रास होता? कंबार दुखत होतं जास्त. कधीपासून त्रास होता? ते तरी 2 महिने. कुठं दाखल होता गाडी दवाखान्यात? दवाखान्यात बरेच जागेवर दाखलं. 2-3 जागेवर काही फरक नाही पडला. जेवढा गोळ्या खाल्ल्या की परत वापस तेच व्हायचं. इंजेक्शन घेतलं की तेच. 2-4 जागेवर गेलो. चालायला फिरायला त्रास व्हायचा का? काय व्हायचं? हा त्रास, पाय चालायला गेलं की पायाला एकदम त्रास व्हायचा आणि कमराला वाकायला गेलं की त्रास व्हायचा. आता माझ्याकडे कसे आले तुम्ही? तुम्हाला याचा लाट एक माणसाने सांगितलं, आमच्या गावातला होता ना, त्यांनी सांगितलं की असं असं आहे तिकडे जा. मग त्याच्यामुळं मग त्यांनी ऑर्डर दिलं की डायरेक्ट आलो. ट्रीटमेंट होतं का आपल्याला? त्यांनी एक वेळ जाऊन गेले, म्हणले मला फरक पडला लगी. कमरेचा त्रास होता का? त्यांचा मानक्याचा त्रास होता. ते बरे झाले? बरं झालं म्हणलं, लगेच फरक पडला मला. त्याच्यामुळे मी मग तुला सांगतो जा मग तिथं झालं. आता आपली ट्रीटमेंट झालीच आहे, कसं वाटतं तुम्हाला आता? आता बरं वाटतंय. किती दिवस झाले आपल्याला? 8 दिवस झाले असते. 8 दिवसात बरंच फरक पडला. लय फरक, म्हणजे चालायला लागलं. वर पाय उचलत नव्हता तरी बी एकदम गाडीवर पण बसायला लागलो. नाही तर गाडीवर बसता येत नव्हतं लवकर. तुमचं जे प्रॉब्लेम होता ना सर, 4-5 L4-L5 मणक्यामध्ये गादी सर पूर्ण दबत होती. त्यामुळं ते रक्तस्राव खाली झाल्यामुळे तुम्हाला चालायला त्याला त्रास होत होता. म्हणजे सायटिकाचा प्रॉब्लेम होता तुम्हाला. आता बरंच कव्हर झालंय. आता मध्ये अजून कव्हर होऊन जातात. 4 दिवसांनी बघू परत. जर बरं एखाद्या वेळेस बघू. बोला ना, बोला. 4 दिवसांनी अजून वाटलंच तर अजून येऊ एकदा. आता बरंच कव्हर झालंय ते. आता बरं लागतंय आता. पण तरी बी थोडं तरी चक्कर मारू एक. दुसऱ्या पेशंटसाठी काय बोलू शकता? कसं आहे आपलं ट्रीटमेंट? नाही, बरं आहे. त्रास नाही झाला काही. त्या दिवसापासून एकदम स्पष्ट झालं की एकदम रुपयातून 25 पैसे समजा बाकी राहिले, नाही तर बाकी सर्व ओके झालं. ओके झालं. धन्यवाद.